जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असताना याकरिता लागणारा औषधांचा अपुरा साठा तसेच उपाययोजनांकरिता लागणारे फवारणी औषधच उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जयंत देशमुख यांच्यासह सदस्यांनी संताप व्यक्त केला। अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आरोग्य यंत्रणेला चांगलेच खडसावले। लवकरच जिल्हा प्रशासनाकडून 15 लाख रुपयांचे अनुदान औषधांकरिता प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सभेत दिली। तोपर्यंत माणसांना मारता का, अशा शब्दात संताप व्यक्त करीत अध्यक्षांनी त्वरित उपाययोजना व औषधांचा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले। स्थायी समितीची बैठक अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी 1 वाजता सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सदस्य सुहासिनी ढेपे, नितीन गोंडाने, सुनील डिके, सीमा घाडगे आदींसह अधिकारी उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीलाच डेंग्यूचा मुद्दा गाजला। जिल्ह्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे, परंतु आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषध साठा नाही, फवारणी औषध दिले जात नाही, कित्येक गावांमध्ये फवारणी देखील बंद आहे, असा आरोप सभेमध्ये जयंत देशमुख यांनी केला आहे। निधी उपलब्ध नसल्याचे यावेळी सांगण्यात आले, तर लवकरच 15 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली। डेंग्यूच्या बाबत प्लॅनिंग म्हणजे कसं आहे, हे जे स्वच्छ पाण्यातले जे डास आढळतात, त्यांच्या ज्या आळ्या वगैरे असतात स्वच्छ पाण्यात ते डेव्हलप होतात ना, तर याकरता आपल्याला आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणं महत्त्वाचं आहे। जे काही नाले वगैरे तुंबलेले आहे गावातले, त्यांना वाहतं करणं गरजेचं आहे। आणि बाकी जे जिथे काही पाणी साचलेलं दिसतात असे गटार वगैरे, त्या ठिकाणी माती वगैरे हे टाकणं, आणि घरामध्ये जे कूलर वगैरे जर बाहेर पडलेले असेल, पाणी साचलेलं असेल तर ते निकामी करणं आहे। तर ही प्रतिबंधात्मक योजना करणं गरजेचं आहे। आणि ज्या आमच्या विभागामार्फत कार्यवाही अपेक्षित आहे, त्यामध्ये आम्ही एक टेमीफॉस ॲक्टिव्हिटी करतो। ज्या ठिकाणी डास आळ्या आढळतात त्या घरामध्ये आम्ही त्या पाण्यामध्ये टेमीफॉस टाकतो, जेणेकरून त्या डास आळ्या मारतात। दुसरं एक फॉगिंग करतो आपण, जे त्यांचे मच्छर जास्त उडत नाहीत तर फॉगिंग एक, पण आजकाल काय होतं की घरामध्ये ते फॉगिंग करायला अलाउड करत नाही आणि बाहेर करतो मग आपण, पण मग काय होतं त्यामुळे ते मच्छर घरामध्ये घुसतात। तर माझं जनतेला आव्हान आहे की त्यांनी आतमध्ये आम्हाला फॉगिंग करू द्यावं। आणि तिसरी ॲक्टिव्हिटी असते स्प्रेइंग असते, तर त्यामध्ये आपण इन्सेक्टिसाईड त्यांचं स्प्रेइंग करत असतो। हे प्रतिबंधात्मक योजना आरोग्य विभागामार्फत राबविल्या जातात। आपल्याकडे स्टॉक होता, पण आता डेंग्यूची परिस्थिती बघतात सगळीकडे केसेस वाढत आहे। रेनफॉल हा आपला म्हणजे ज्या प्रमाणात पाहिजे मुसळधार तसं नसल्यामुळे पाणी साचत आहे आणि त्यामुळे केसेस वाढत आहे। त्यामुळे आता थोडं कमी पडलं, पण आपण जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डिमांड केलेली आहे आणि लवकरच आपण 10 ते 12 लाखाची मेडिसिन खरेदी करत आहे। जिल्ह्यामध्ये दररोज आता डेंग्यूचे आरोग्य यंत्रणा निष्कामी ठरत आहे का, असं काय मला काय हरकत आहे? नाही, मी तेच सांगितलं ना, जे आढळतात तिथं पाणी जिथे तुंबलेलं आहे त्या ठिकाणी त्या डास आळ्या ना, तिथे आरोग्य यंत्रणा काय करणार। आणि घरामध्ये जे डास आळ्या आढळतात, पाणी साठवून ठेवतात की नळ पाणी पुरवठा कमी असला की ते साठवून ठेवतात, त्यामध्ये त्या डास आळ्या डेव्हलप होतात। त्यामध्ये आरोग्य यंत्रणा वैयक्तिक जबाबदारी जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत हे राहणारच नाही। त्यांनी जनतेने कोरडा दिवस पाळावा, आठवड्यातून 1 दिवस सर्व भांडे स्वच्छ, साठवणीचे जे भांडे आहेत ते कोरडे ठेवावे आणि ज्या नाल्या काही तुंबलेल्या असेल त्या वाहत्या कराव्यात। गटार वगैरे असेल तर तेथे मुरुम वगैरे माती टाकून बुजवून टाकावं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।